मॉर्निंग, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना जे आपले युट्यूब चॅनल फॉलो करतात. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हिडिओ करतोय, परंतु माझ्या समोर विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याला टीच करतोय तेव्हा तो व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. बाकी माझ्याकडे वेळ तर बिलकुल नाही, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आपले विद्यार्थी फॉलो करतात, आपले विद्यार्थी बघतात, कारण त्यांच्याकडे माझ्याकडे थोडा वेळ नाही त्यांना त्याच्यासाठी. तर कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून हे नॉलेज विद्यार्थ्यापर्यंत एक्स्ट्रा गेलं पाहिजे. कारण पुस्तकी नॉलेज तुमच्यासाठी एकदम सक्सेस मंत्र नाही आहे, यावर्षी नीटने दाखवून दिलेलं आहे. आणि जेव्हा अभ्यास होत नाही तेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात, पेपर फुटतो, बऱ्याच गोष्टी घडतात. काल टीटचा पेपर पण फुटलेला आहे. अशा घटना का घडतात? कारण अभ्यासावर विश्वास नसतो, त्या अशा घटना घडतात. त्यामुळे माझ्या तरी विद्यार्थी कमीत कमी डीप अभ्यास करा, चांगला परफेक्ट अभ्यास करा. इन फ्युचर मध्ये भविष्यात याचा तुम्हाला नक्की अभ्यास होईल. भले तुम्ही नीट लागणार नाही, परंतु दुसऱ्या खूप एक्झाम आहेत ज्या एक्झाम तुम्ही पार्टिसिपेट सक्सेस मिळू शकता. चला पहिला पॉईंट, ह्या व्हिडिओ करतोय स्पेशल क्रोमोझोम. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केला डाऊन सिंड्रोम. त्या डाऊन सिंड्रोम इम्पॅक्ट करतोय क्रोमोझोम नंबर 21 ची एक एक्स्ट्रा कॉपी, तर त्याच्या रिलेटेड होतो. आणि तिथं क्रोमोझोमचं मी थोडं बेसिक घेतलं, कारण तिथं त्या आजाराबद्दलच बोललोय. पण आज तुम्हाला मी एक्स्ट्रा बोलतो बेटा. तर आता एक्स्ट्रा बोलत असताना क्रोमोझोम्स मेन कन्सेप्ट समजून घ्या. हु वॉट डिस्कवर क्रोमोझोम्स? क्रोमोझोम डिस्कवर करणारा व्यक्ती आहे वॉल्टर सटन. क्रोमोझोमची शेप बघितली असेल तुम्ही तुमच्या बुक्स मध्ये, एक्स ची असते, एक्स राईट. त्या वरच्यावर असतं पी आर्म, खालच्या बॉटमला असतं क्यू आर्म, सेंटरला असतं सेंट्रोमियर. क्रोमोझोम डिस्कवर ज्यांनी केलं, खास करून वॉल्टर सटन यांनी ह्युमनचा क्रोमोझोम पहिल्यांदा डिस्कवर केलेला नाही. त्यांनी क्रोमोझोम डिस्कवर केलाय ग्रासोफर. आणि ग्रासोफर मध्ये क्रोमोझोम कुठले आहेत रे? एक्स एक्स आणि ओ एक्स. कोणते आहेत? एक्स एक्स आणि ओ एक्स. ह्युमन मध्ये कोणते आहेत? एक्स एक्स आणि एक्स वाय. फरक आहे ना मित्रांनो? प्लीज हा व्हिडिओ एकदम छान स्लो मोशन मध्ये पहा. प्रत्येक बारकाई मी सांगितोय, कधी ना कधी एक्झाम मध्ये आलेले आहेत, भविष्यात सुद्धा येतील, याची गॅरंटी. तेव्हा मी जेवढे व्हिडिओ आज आपल्या युट्यूबवर साधारण 560च्या वर व्हिडिओ झाले आहेत, तर टोटल एक नॉलेज पर्पज आहेत एकदम. ओके. आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवतोय, कारण शिकवत असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो, याच्यामध्ये एडिटिंग बिलकुल नाही. नो एडिटिंग, नो चिटिंग, जे आहे ते आहे. त्यामुळे कधी कधी एक्स्ट्रा बोलणं होतं, पण ते समजून घेणं मस्त आहे. पेशन्स ठेवा. शॉर्टकट वे नाहीये कुठलाच. तर मित्रांनो लक्ष द्या. क्रोमोझोम वॉल्टर सटननं पहिल्यांदा ग्रासोफर मध्ये डिस्कवर केलेलं आहे. आणि वॉल्टर सटनने काय केलं? ग्रासोफर मध्ये शोधले एक्स एक्स आणि ओ एक्स. तसं बर्ड्स मध्ये सुद्धा आहेत बरं. बर्ड्स मध्ये आहेत झेड डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू, सॉरी झेड झेड, झेड डब्ल्यू झेड झेड, तिथं पण आहेत. पण पक्ष्यामध्ये आणि अॅनिमल मध्ये डिफरंट आहे. काय ते पुढे सांगतो. पहिलं मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की आपल्या सराउंडेड जे अॅनिमल्स आहेत त्यामध्ये नेमके किती क्रोमोझोम्स आहेत. ह्युमन मध्ये किती आहेत बेटा? प्लीज हळू आवाजामध्ये सांगा. येस, पेअर्स किती? 23. टोटल किती? 46. करेक्ट. आता सेट क्वेश्चन, डॉग मध्ये किती येतात? हाऊ मेनी क्रोमोझोम इन डॉग? पेअर्स, हा पेअर्स 39. पेअर्स 39 इंटू 2 कर 78. गुड. नंबर 3. आता मला सांग कॅट मध्ये किती आहेत? कॅट मध्ये पेअर्स, कॅट मध्ये बघा, कॅट आपल्या घरचा प्राणी आहे. येस, कॅट मध्ये क्रोमोझोम नंबर किती आहेत? तर 19 पेअर आहे. 19 पेअर, 19 पेअर्स. 19 इंटू 2 कर 38. 19 38. ओके, लक्षात आलं का? त्यानंतर बेटा हॉर्स मध्ये किती आहेत? हॉर्स मध्ये पेअर्स, हा नॉट नंबर, पेअर्स. बोलिये. ह्युमनचं माहिती आहे आपल्याला, ह्युमन किती? 46. कॅट 19, डॉग 39. येस. आता काय विचारलं तुला मी? तर हॉर्स मध्ये किती आहे? 32 पेअर्स. किती? 32 पेअर्स इंटू 2 64 नंबर्स क्रोमोझोम, 32 पेअर्स. क्लिअर? परत सांगतो मॅम, ह्युमन मध्ये 46 नंबर, पेअर मध्ये म्हणलं तर 23, डॉग 39 पेअर्स, नंबर 78 राईट. कॅट 19, येस, पेअर 38, हॉर्स 32, नंबर 64. त्यानंतर काऊ 30 नंबर क्रोमोझोम, पेअर 30 इंटू 2 कर
60. बघा गाय आपल्या आजूबाजूला बोस टावरस, सायंटिफिक नेम ऑफ काव, बोस टावरस. काऊचं आपण मिल्क घेतो, त्यामध्ये प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं. मग काऊ बद्दल लोक माहिती आपल्या क्रोमोझोम नंबर 100% माहिती असायला पाहिजे मित्र. क्रोमोझोम्स काऊ मध्ये किती 30 क्रोमोझोम्स. ओके, इंटू 2 नंबर किती आले 60. पेअर 30, कन्फ्युज करू नका की पेअर्स आणि नंबर्स मध्ये फरक आहे. ओके, गोट 30. बघ काऊ आणि गोट मध्ये आर सेम बरं का, काऊ आणि गोट मध्ये सेम. ठीक आहे, गोट मध्ये 30 पेअर्स इंटू 2 60. मी बऱ्याच वेळा तुम्हाला गोट बद्दल शिकवलं आहे. गोटचं जेस्टेशन पिरियड किती आहे 150 डेज. गर्भधारण काळ 150 डेज. हा, शिप, शिप क्रोमोझोम नंबर शिप मेंढी, इथं फरक आहे बघा. गोट मध्ये किती आहे साधारणतः 30, तर शिप मध्ये 3 कमी पेअर आहे 27, 27 पेअर. किती 27 पेअर आहेत गोट मध्ये, शिप मध्ये. 27 इंटू 2 54. नेक्स्ट पिग, पिग मध्ये किती आहेत रे 19. सायंटिफिक नेम ऑफ पिग सांग. सुस. यस. रॅबिट, रॅबिट 22 पेअर्स. मी बऱ्याच वेळा शिकलो होतं की जेस्टेशन पिरियड सगळ्यात कमी कोणाचा आहे, तर रॅटचा, उंदराचा किती आहे फक्त 18 दिवस 18 डेज. नंबर 2 पाहिला. नंबर टू त्याच्यानंतर जर आपण बघितलं आपल्या सराउंडेड जर अॅनिमल आहेत, खास करून रॅबिट सारखा, तर रॅबिट सारखा जो अॅनिमल आहे त्याचे जेस्टेशन पिरियड आहे गर्भधारण काळ फक्त 31 डेज आहे. आणि रॅबिट मध्ये क्रोमोझोम सांगितले बेटा 22 पेअर्स इंटू 2 कर 44. यस. माऊस क्रोमोझोम नंबर पेअर 20. त्याला तुम्ही काय करायचं कन्वर्ट कशामध्ये नंबर मध्ये 40. रॅट 21. बघा माऊस आणि रॅट फरक आहे. रॅट मध्ये किती आहे तर 21 इंटू 2 कर 42. चिकन, चिकन म्हणजे कोंबडी, किती असतील कोंबडी विचार करा. चिकन मध्ये किती असतील क्रोमोझोम नंबर चिकन मध्ये. एक तुम्हाला हिंट देतो, चिकन मध्ये आणि डॉग मध्ये सेम पेअर आहेत. यस 39. शाबाश. 39 इंटू 2 शाबाश 78. डक बदक 40 क्रोमोझोम इंटू 2 80. डक मध्ये तर बेटा सगळ्यात जास्त आहेत रे बाबा डक मध्ये, आलं लक्षात. आणि लास्ट गोरिला, गोरिला म्हणजे ऑब्विसली गोरिला कोण आहे मंकीज आहे. हा, पण क्रोमोझोम थोडे नंबर फरक आहेत आपल्यापेक्षा, किती इव्हॉल्युशन झालेलं नाही. त्यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर 24 पेअर इंटू 2 कर 48. आपल्यापेक्षा 2 जास्त आहेत बाळ. भलेही मी तुला मला बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे, गोरिला मध्ये 46 पाहिजेत ना, तर त्याच्यामध्ये 48 आहेत नंबर्स. सांगतो पुढे एक्सेप्शन, गोरिला स्पेशल आपण व्हिडिओ बनवूया. ओके. कॅमल 37 पेअर इंटू 2 74. ओके, तर हे क्वेश्चन त्याच्या रिलेटेड येणार नाही. चिंपाजी, चिंपाजी आणि गोरिला सेम 24 इंटू 42. ओके, थोडं थांबो, पाणी घेतो साईडला. थांबो बेटा थोडस. मित्रांनो शिकवताना गळा बसतो नेहमीच, प्रॉब्लेम आहे. क्लास 12 तास चालवायचं, ऑब्विसली नीटला शिकवतोय. 11-12ची नीटची घ्यायची म्हणजे खूप फार सिरियस घ्यावं लागणार आहे आणि विद्यार्थ्याला पण टिप द्यावं लागेल. हा, क्रोमोच्या संदर्भात मी एवढे जे नंबर घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला आता लक्षात ठेवायचं बेटा. आता प्रश्न वाटतो की हायेस्ट क्रोमोझोम नंबर कशामध्ये आहेत, या कुठल्या अॅनिमल मध्ये आहेत, विच इज द हायेस्ट नंबर ऑफ क्रोमोझोम्स. कुठे असतील सांगा बरं. हायेस्ट क्रोमोझोम नंबर आहे तर क्रॅब, खेकडा 127 पेअर 127 पेअर इंटू 2 254. 127 पेअर इंटू 2 टोटल 254. हे अकॉर्डिंग टू अॅनिमल. पण तुम्ही जर इन्सेक्ट मध्ये बघितलं, इन्सेक्ट मध्ये हे क्रॅब, क्रॅब तर वेगळा प्राणी आहे, पण इन्सेक्ट खास करून कोणता माहिती आहे का, बटरफ्लाय, फुलपाखरू, बायोलॉजी मध्ये रेकॉर्डेड आहे.
फुलपाखरामध्ये जर विचार केला बेटा तर 224 पेअर्स आहेत. बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लाय कारण तो इन्सेक्ट मध्ये येतो ना. तर बटरफ्लाय मध्ये 224 बेटा किती पेअर इंटू 2 करा आता. 448 448 क्रोमोझोम नंबर. 448 क्रोमोझोम नंबर. आणि क्रॅब मध्ये 127 पेअर. ओके. सो प्लीज लक्षात ठेवायचं. ओके. असे बरेच अॅनिमल्स आहेत की ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम शक्यतो काय डिसाइड करतात? कॅरेक्टर्स, हाईट, विड्थ, लेंथ, हार्ट, पुरे कॅरेक्टर, IQ, ऑल कॅरेक्टर शो करतात. तर क्रोमोझोमचे एवढे मी अॅनिमल जवळपास 20च्या वर अॅनिमल सांगितले, नंबर सांगितले, पेअर सांगितला. प्लीज हा व्हिडिओ बारकाईने बघा आणि बघत असताना नोटबुक घेऊन पहा, ते लिहून घ्या, पाठांतर ठेवा इन फ्युचर मध्ये, कारण हा हायेस्ट क्रोमोझोम नंबरचा क्वेश्चन आलेला आहे. ओके. थँक्यू.